हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या 2 दिवसांपासून वाळवा उपकेंद्र ठिकपुर्ली, गावठाण फिडरवरील 5 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने 5 गावांचा व ठिकपुर्ली फिडरचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. महावितरणचे राधानगरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता ओमकार डांगे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मोहीम राबवली. शाखा अभियंता सुभाष शेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली लाईन स्टाफ सूरज पाटील, विकास पाटील, अक्षय चौगुले, विनोद आळवेकर व सागर शिंदे यांनी बोटीच्या सहाय्याने नदीपात्र ओलांडून काम हाती घेतले. या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान कृष्णात सोरटे, शैलेश हांडे व प्रीतम पाटील यांनी बोटीद्वारे नदीपात्रातून जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या वीज वाहिन्यावरील झाडांच्या फांद्या काढणे, पाण्याखाली गेलेल्या तारांची दुरुस्ती करणे अशी आव्हानात्मक कामे करून शेवटी फिडरचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. महावितरण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने ही अत्यंत जोखमीची कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने संबंधित गावामध्ये पुन्हा उजेड परतला आहे. न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर.